Hello fam, welcome to Magic Mommy channel. Today I'm going to show you a very special and a quick recipe that you can make in your busy time, busy schedule. पटकन बनवणारी अशी रेसिपी आहे. तर आपण बनवतो आहे एग शाक्षुका. तर मी ह्या पॅनमध्ये एक लडी कढीपत्त्याची टाकली आहे आणि 12 ते 15 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून तेलावर परतते आहे. हे आपल्याला लसूण जोपर्यंत परतायचं तोपर्यंत त्याचा उग्रच वास असतो ना, तो निघून नाही जात, तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं तेलावर परतायचं आहे. तेल आपण 2 ते 3 पळी घेऊ शकता ॲज पर युअर चॉईस. आणि हे एक आपण फ्लॅट पॅनमध्येच बनवतो बिकॉज आपण त्यात भरपूर सारी अंडी फोडून टाकतो नंतर. आता मी घेतले तिथे 4 मध्यम आकाराचे कांदे. तुम्ही 3, इट डिपेंड्स ऑन युअर क्वांटिटी की तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं. आता मला इथे 8 अंड्यांचं बनवायचं होतं, सो मी 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे, अगदी बारीक नाही बट बारीक ते ॲव्हरेजली बारीक असे चिरून घेतलेले आहेत. त्यासोबत मी एक हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे फॉर टेस्ट. तुमच्याकडे मिरची नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. हे आपण चांगलं परततो आहे. कांद्याचा ओलसरपणा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण त्याला झाकून ठेवणार आहोत. आता पाहते 1 मिनिटांनी मी ते झाकण उघडून त्याला परतते आहे. त्याचा कलर हलकासा चेंज झाला आहे, पिंकिश साईडमध्ये दिसतो आपल्याला कांदा आता. आणि लसूण देखील बऱ्यापैकी आपल्याला लाईट ब्राऊन झालेली दिसते. थोडंसं चवीनुसार मीठ जास्त नाही टाकत आपण. मी ते 1 टीस्पून मीठ असं टाकलेलं आहे. आणि त्याला परत चांगलं एक मिक्स देते. मीठ टाकल्याने काय होतं, आपलं जे कांदे टमाटे जे काय आहे ते पदार्थ गळायला लागतो, लवकर शिजायला लागतो. मी परत ह्याला खूप मिक्सिंग लागतं. इट्स लाईक मोर लाईक ते चायनीज आपण कसं बनवतो परतून तेलावर, हे तसं. त्याच्यामुळे ते फ्लेवर जास्त सुटतो आणि हे नुसतं कांदा टमाट्यावर बनवतो आपण, त्याच्यामुळे त्याचे जे फ्लेवर्स आहेत ना ते सुटले हवे. हे आपण 3 मीडियम साईजचे टमाटे घेतले आहेत. अगदी बारीक नाही चिरले आहेत मी. बारीक चिरले तर त्याचा गाळ होतो, त्याचा अर्क असा राहत नाही खाताना. ते सुद्धा आपण परतून घेऊया चांगलं. हे मी कमीत कमी 5 ते 6 मिनटं चांगलं असं परतलेलं आहे. परत झाकण ठेवून शिजवायचं आहे आपल्याला. त्याचं एक चांगलं मऊ कांदा टमाट्याचा जे मऊसरपण असतो ते काढून टाकायला थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण टाकलं तर खूप छान टेस्ट येतो. खूप त्याचं जे कोथिंबीरीचं टेस्ट आहे ना ते त्या कांदा आणि टमाट्याच्या रसामध्ये उतरून जातं. सो एक खूप छान आणि वेगळीच टेस्ट लागते त्याने आपल्याला, खूप सुंदर. हे आपण झाकून ठेवतो आहे मुरायला. अनदर 2 मिनिटांनी आपण ते झाकण काढलेलं आहे. परततो आहे. बघता आहात तुम्ही कांदा टमाटा चांगला गळलेला आहे. आता आपण यात मसाला टाकतो आहे. थोडंसं किचन किंग टाकलेलं आहे. लाल तिखट आपल्याला जसं तिखट हवं आहे त्यानुसार आपण टाकू शकतो, पण युजली एग्ज आपण जेव्हा बनवतो ना ते थोडं तिखट असेल ना तर त्याला चव जास्त येते. थोडीशी हळद. तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तुम्ही चिकन मसालासुद्धा ॲड करू शकता. तंदुरी मसाला असेल तुम्ही तंदुरी मसाला ॲड करू शकता. पण हे मी बेसिक मसाल्याने बनवलं आहे. झटपट होणारे आहे. वर्किंग मॉम्ससाठी, वर्किंग लेडीजसाठी जे सकाळी पटापट आपलं आवरायचं बघत असतात, त्यांना ट्रेन्स पकडायचे असतात, बस पकडायचे असतात, ऑफिसला पोचायचं असतं. दिस इज द गो टू मील फॉर ऑल यू लेडीज. हे चांगलं त्याचे मसाले आहेत ना परतायचे मस्त त्या तव्यामध्ये एकदम छानपैकी, सो दॅट त्याचं ते फ्लेवर आहे ना ते सगळं एकत्र मिक्स व्हायला हवं. आणि थोडासा आपण छोटा पेलावर पाणी टाकतो आहे त्याला अजून थोडं शिजायला. मी झाकून ठेवले आणि तर 2 ते 3 मिनटं झाली की मी थोडंसं अजून पाणी टाकलं आहे त्यात. बिकॉज आपल्याला अंडी टाकायच्या आधी ना थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याला एक बेस तयार करायचा आहे त्या अंड्यांचा. ते अंडे चांगले पोच झाले पाहिजे, शिजले पाहिजेत. हे आपण पोच्ड एग शाक्षुकासुद्धा म्हणू शकतो, बट पोच्ड एग आपण आधी शिजवून घेतो. हे याच्यात आपण डायरेक्टली एग टाकतो. आता ह्याला एक उकळ येईल. उकळ आल्यावर आपण त्यात अंडी सोडूयात. हे 2 मिनटं असं उकळून द्यायचं. त्याच्यात चांगलं उकळ आली ना की मग ही अंडी मी अशी घेतलेत फोडून. हे असं आपण अवतीभोवती त्याच्या अंडी
आता मी इथे 8 अंड्यांचं बनवलं होतं. सो तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स किती आहेत त्यानुसार. आता माझ्या घरी तर हे कमीत कमी 2 ते 3 एक माणूस खातो. तर ते अंडी टाकून झाली आहेत. आता मी त्याच्यावर हलकंसं मीठ आणि ब्लॅक पेपर थोडंसं टाकलं. ह्याने खूप चांगलं टेस्ट येतं. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील, ऑर्गॅनो असेल, तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. यू कॅन एक्सपेरिमेंट. बट दिस इज लाईक अ झटपट गो टू मील फॉर एव्हरी लेडीज. वर्किंग असू दे, नॉन वर्किंग असू दे, होम मेकर असू दे, दिस इज द गो टू मील. हे असं दिसतं थोडंसं शिजल्यावर. अजून हे शिजायचे आहेत. आपण थोडंसं वरती त्याच्या पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकलं होतं मी त्याच्यावर. त्याच्यामुळे त्या पाण्याच्या वाफेने ती अंडी वरचा लेअरसुद्धा चांगला शिजतो. हे एक 5 to 8 मिनिट्सनी मी झाकण खोललेलं होतं आणि ते असं झालेलं होतं. ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे हे. कोथिंबीर पेरली त्यावर मी आणि भरपूर सारं चीज टाकलं मी त्याच्यावर. ऑलमोस्ट 2 ते 3 चीज क्यूब्स. तुम्हाला चीज जास्त आवडत असेल दॅट इज ऑप्शनल. चीजसुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ती फ्लेवर आवडतं तर टाका. बट आय सजेस्ट तुम्ही चीज वापरा. 2 क्यूब्स नाही तर ॲटलीस्ट 1 क्यूब तरी वापरा. टेस्ट खूप एनहान्स होतं. सो दिस इज द डिश रेडी. अंडा शाक्षुका. हे पावासोबत, ब्रेडसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, तुम्हाला ज्या गोष्टीसोबत हवे त्या गोष्टीसोबत तुम्ही खाऊ शकता. आहे की नाही झटपट गो टू मील. सो बनवा अँड लेट मी नो इन द कमेंट्स. थँक्यू. टिल देन सबस्क्राईब.